नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत नेटचं ब्लाऊज सॅटिनचा कपडा वापरून कसं स्टिच करायचं याचा पूर्णपणे कटिंग आणि स्टिचिंग सविस्तरपणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे बघा नेटचा कपडा आहे आणि सॅटिनचं मी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. बघा इथे मी प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करणार आहे. बघा 32 इंच साईजचं. तर इथे बघा अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. खालच्या साईडला बघा एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे. तिथे मी उंचीचं माप टाकत आहे. बघा ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 15 इंचावरती मार्किंग करून घेते आहे. बघा या पद्धतीने इथे बघा 15 इंचावरती मी उंचीचं माप टाकलेलं आहे. इथे मी बघा एक लाईन ड्रॉ करून घेते. इथे मी शोल्डरचं माप टाकणार आहे. इथे बघा मी पाठीमागे बोटनेक ठेवणार आहे. तर इथे मी 7 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंच मुंडा घेतलेला आहे. बघा आणि इथे असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने. इथे मी बघा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि इथे बघा या पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघा कमरेचा मी चौथा भाग टाकलेला आहे 7 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा पाठीमागे वर्क असल्यामुळे मी इथे पाठीमागे टक्स देणार नाही आहे, म्हणून मी डायरेक्ट कंबरघेर आणि शिलाई मार्जिन असं माप टाकून घेतलेलं आहे. इथे बघा मी केलेल्या मार्किंगनुसार पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. आता बघा आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग करून झालेलं आहे. बघा गळा मी नंतर कटिंग करणार आहे. इथे बघा मी पुढच्या भागाचं कटिंग करते. मी पाठीमागचा भाग बघा उरलेल्या अस्तरवरती या पद्धतीने ठेवलेला आहे आणि जिथे सेट होतोय तिथे मी ठेवून घेतलेला आहे. बघा आणि जसा आहे त्याच मापानुसार मी मार्किंग करून घेतलेला आहे. बघा पूर्णपणे. तर इथे बघा उंचीमध्ये मी खालच्या साईडला बघा 1 इंच वाढवून घेतलेला आहे. पुढच्या गळ्यासाठी बघा 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. बघा इथे मी थोडा पंचकोनी गळा बनवणार आहे, म्हणून मी 3 इंच घेतलेला आहे बघा रुंदीला. आणि या उंचीला 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. बघा तयार गळा मला 6.5 इंच ठेवायचा आहे. तर इथे बघा हुकपट्टीच्या बाजूने बघा मी 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. बघा तशीच कमरेच्या साईडला सुद्धा मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. वरून बघा 10.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि या पॉईंटवरून मी प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघा मी 1.5 इंच घेतलेली आहे. प्रिन्स कटच्या टक्सचं माप मी 1.5 इंच घेतलेलं आहे आणि या पद्धतीने कर्व शेपमध्ये प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. बघा इथे बघा पुढचा मुंडा मी नंतर कटिंग करणार आहे. इथे बघा मुंड्याच्या साईडला मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडला 1.5 इंच आणि असं तिरकं जोडून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने इथे मी जो पॉईंट आहे तो मी तिरकस जोडून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने आणि केलेल्या मार्किंगनुसार मी पुढचा भाग कटिंग करून घेत आहे. बघा या पद्धतीने जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीने मी पुढच्या भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता बघा आपल्या पुढच्या भागाचं सुद्धा कटिंग करून झालेलं आहे. इथे बघा मी थोडासा त्याला जसा मला हवा तसा मी आकार देऊन घेतलेला आहे. बघा पुढच्या गळ्याला इथे बघा सर्व पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहेत. पुढच्या भागाचं पण आपलं कटिंग करून झालेलं आहे. बघा आता आपण स्लीव्ज कटिंग करू. आता जे उरलेलं अस्तर आहे ते मी इथे घेणार आहे आणि त्याच्यावरती मी स्लीव्जचं कटिंग करणार आहे. बघा या पद्धतीने मी 4 पदर फोल्डमध्ये उरलेलं अस्तर करून घेते आहे. बघा 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे आणि इथे बघा खाली सरळ करून घेतलेलं आहे अस्तर. टाईची उंची बघा 9.5 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा आणि इथे मी लाईन ड्रॉ करून घेतली आहे. इथे बघा मी डाऊन दिलेला आहे 3 इंचावरती आणि इथे बघा इथे मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तसेच दंडगेर बघा 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि मी हे शिलाई मार्जिन या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. आणि इथे बघा उंचीच्या इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा असे दोन्ही शेप देऊन घेतलेले आहेत. बघा बाहीचा सविस्तर
सविस्तर कटिंगचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला बारीक सारीक गोष्टी लक्षात येतील. इथे मी व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी थोडक्यात दाखवलेला आहे बघा. आता बघा आपले दोन्ही स्लीव्स कटिंग करून झालेले आहेत. आता आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करणार आहोत. तर इथे बघा कपड्याला एकाच साईडला डिझाईनची पट्टी दिलेली आहे. ही पट्टी आपल्याला पाठीमागच्या भागाला आणि कमरेच्या भागाला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर मी ते बघा दोन्ही भाग ठेवून बघत आहे व्यवस्थित पुरतो की नाही ते. पण इथे बघा इथली पट्टी इथे हाताला थोडी कमी पडत आहे, म्हणून मी इथे थोडं ॲडजस्ट करून घेणार आहे बघा. इथे बघा मी पाठीमागचा भाग बरोबर कडेने ठेवलेला आहे, म्हणजे बंद बाजूकडे मी ठेवलेला आहे बघा. आणि पाठीमागच्या भागाचं जे 2 इंचाचं शिलाई मार्जिन आहे ते मी कमी करून इथे कटिंग करून घेत आहे. म्हणजे जेवढा आपला दंडगेर आहे तेवढी आपली पट्टी शिल्लक राहील, ह्या हिशोबाने मी इथे ॲडजस्ट करून घेत आहे बघा. आणि त्या हिशोबाने तिथूनच मी कटिंग करून घेतलेला आहे बघा. नंतर आपण शिलाई मार्जिनला इथे जोड देऊन घेऊ पाठीमागच्या भागाला. तर इथे बघा पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे. तर आता उरलेल्या कपड्यावरती बघा मी स्लीव्स कटिंग करून घेते आहे बघा. अर्धा इंचाचं कपडा सोडून मी स्लीव्स कटिंग करून घेतलेले आहेत. आता बघा आता ही जी उरलेली डिझाईन आहे ती मी सरळ पट्टीमध्ये अशी कटिंग करून घेत आहे बघा. या पद्धतीने ही कशी जोडायची ते मी नंतर पुढे तुम्हाला शिवताना सांगते. तर बघा आता आपलं ब्लाऊजचं कटिंग पाठीमागच्या भागाचं आणि स्लीवचं कटिंग झालेलं आहे. इथे बघा आता फक्त फ्रंटचे जे 2 पार्ट आहेत ते मी कटिंग करून घेत आहे बघा. उरलेले जे पार्ट आहेत जिथे जिथे सेट होतात आहेत तिथे तिथे ठेवून मी अर्धा इंचाचा कपडा सोडून कटिंग करून घेतलेले आहेत बघा. या पद्धतीने इथे बघा कॅनव्हास पेपरवरती मी 3.5 इंच रुंदी आणि 10 इंच उंची या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला आहे. आणि तिथे बघा मी माझ्या आवडीप्रमाणे इथे गळ्याला आकार देऊन घेत आहे बघा. जसा मला गळा पाहिजे त्या पद्धतीने मी इथे शेप देऊन घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेप देऊन घ्या. इथे बघा जसं मला हवं आहे त्याच पद्धतीने मी शेप देऊन घेतलेला आहे. आणि बघा दुसऱ्या साईडला पण सेम येण्यासाठी इथे मी दुसऱ्या बाजूने पण बघा अंदाज घेत जसा आपण गळ्याचा शेप दिलेला आहे त्याच शेपवरून मी उमटवून घेते आहे बघा. या पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण बघा या पद्धतीने पूर्ण गळ्याला मी शेप देऊन घेतलेला आहे बघा. जसा आहे तसा इथे मी व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा. आता बघा मी इथे मधल्या गळ्याची डिझाईन टाकते बघा. 3 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि असा गोलाकार बोटनेक मी ड्रॉ करून घेतलेला आहे. इथे बघा 2 इंचावरती एक मार्किंग केलेली आहे आणि मधलं जे अंतर आहे त्याचा मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि त्याला असा मी थोडासा पानासारखा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे बघा. आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा मी शेप देऊन घेत आहे बघा. आता बघा आपल्या पूर्ण गळ्याचा शेप देऊन झालेला आहे. इथे बघा साईडच्या बाजूने मी 1 इंचाचं कॅनव्हास शिल्लक ठेवलेला आहे बघा. आणि बाकीचं जे एक्स्ट्राचं कॅनव्हास आहे ते मी कटिंग करून काढलेलं आहे बघा. या पद्धतीने आता आपण बघा मी इथे मधला गळा नंतर कटिंग करणार आहे. तर इथे बघा मी उरलेलं अस्तर घेतलेला आहे बघा आणि त्याच्यावरती मी हा कॅनव्हास पेपर अटॅच करून घेत आहे बघा व्यवस्थितपणे. जसं मार्किंग आहे तसं त्याच्यावरूनच मी स्टिच मारून घेत आहे बघा. जसा आपला गळा आपण ड्रॉ केलेला होता त्या पद्धतीने मी सर्व शिवून घेतलेला आहे बघा. आणि अर्धा इंच मी कपडा ठेवून एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून काढलेला आहे आणि त्याला बघा साईडने छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत बघा. या पद्धतीने आणि कॅनव्हासला या पद्धतीने मी कवर करून घेणार आहे बघा. व्यवस्थित जसा आकार आहे त्या पद्धतीने पूर्णपणे फिनिशिंग सहित मी इथे तयार करून घेत आहे बघा. व्यवस्थितपणे थोड्या थोड्या अंतरावरती फोल्ड करून मी सर्व गळ्यावरती फोल्ड मारून घेतलेली आहे. इथे बघा मी तयार केलेला गळा पाठीमागच्या भागावरती ठेवलेला आहे. फक्त मी अस्तरच घेतलेला आहे बघा, मेन फॅब्रिक घेतलेलं नाही. जसं मी मार्किंग केलेलं आहे सेंटरवरती सेंटर मिळवून मी गळा ठेवलेला आहे आणि जसं मार्किंग आहे तसं मी शिलाई करून घेत आहे बघा. इथे तुम्ही सुया लावून जरी शिलाई मारलीत तरी चालेल. इथे बघा मी व्यवस्थित बघून इथे शिलाई करून घेत आहे बघा पूर्ण गळ्यावरती.
मागे पुढे सरकू नये याची काळजी घेत मी पूर्ण अस्तरवरती गळा अटॅच करून घेत आहे बघा. जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरूनच मी शिलाई देऊन घेतलेली आहे बघा. आता इथे बघा मी इथे पाव इंचाचं अंतर सोडून गळा कटिंग करून घेत आहे बघा. नवीन शिकणाऱ्यांसाठी ही एकदम सोपी पद्धत आहे, म्हणून मी हे तुम्हाला असं दाखवते बघा या पद्धतीने. आणि ते बघा तिरके कट्स देऊन पूर्ण गळ्यावरती मी घेतलेले आहेत बघा, म्हणजे आपला गळा व्यवस्थित पलटी होईल या हिशोबाने मी असं करून घेतलेलं आहे बघा. आणि व्यवस्थित फिनिशिंगसहित पलटी करून घेत आहे बघा गळा. जसा आपला आकार आहे त्याच पद्धतीने आपला गळा तयार व्हायला पाहिजे या हिशोबाने मी व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा. आपला व्यवस्थित गळा तयार करून झालेला आहे. आता बघा त्या गळ्यावरती मी एक दाब टीप देऊन घेत आहे बघा. एकदम कडेकडेने मी एक टीप देऊन घेतलेली आहे बघा. व्यवस्थित काळजी घेत मी ते बघा आपलं गळ्याचं फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घेत पूर्ण गळा स्टिच करून घेतलेला आहे बघा. आणि आपला पूर्ण कॅनव्हास बघा व्यवस्थित अगदी फिनिशिंगसहित अटॅच झालेला आहे बघा अस्तरला. तर इथे बघा आता मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि तो असा वरच्या साईडने ठेवलेला आहे बघा व्यवस्थितपणे. जिथे सेट होईल तसं मी ठेवलेला आहे बघा. इथे 2 इंचाचं शिलाई मार्जिन आपण नंतर जोडणार आहोत. तर इथे बघा मी डिझाईनच्या हिशोबाने खाली अर्धा इंचाचाच कपडा ठेवून अस्तरच्या अंदाजाने मी इथे बघा अर्धा इंच घेतलेला आहे आणि त्याच्यावरून बघा अशी टीप मारून घेत आहे बघा. आपल्या डिझाईनचं फिनिशिंग जाणार नाही याची काळजी घेत मी तिथे टीप मारलेली आहे बघा. इथे बघा तसंच पूर्ण कपडा अस्तरवरती जॉईंट करून घेतलेला आहे बघा व्यवस्थितपणे. एकदम कडेकडेने शिलाई करून घेतलेली आहे बघा. एकदम नेट असल्यामुळे हे काळजीपूर्वक करावं लागतं. नेट खूप ताणतं असं शिवताना, असं स्ट्रेचेबल असतं, म्हणून हे काळजी घेत मी इथे गळ्यावरती पण बघा एकदम कडेकडेने एक शिलाई देऊन घेत आहे. म्हणजे आपला इथे मी बघा मेन कपड्याला घोळ वगैरे येणार नाही याची काळजी घेत मधून हात फिरवून व्यवस्थित मेन फॅब्रिक अस्तरवरती बसवून घेत आहे बघा. आणि जसा आपल्या गळ्याचा शेप आहे त्याच आकारानुसार एकदम कडेने टीप मारून घेत आहे बघा व्यवस्थित काळजीपूर्वक. इथे बघा पूर्ण गळ्यावरती टीप मारून झालेली आहे बघा. तसंच संपूर्ण मेन फॅब्रिक आहे तो पूर्ण अस्तरला व्यवस्थितपणे त्याच पद्धतीने जोडून मी घेतलेला आहे बघा. मुंड्याला आणि साईडच्या भागाला सुद्धा बघा व्यवस्थितपणे मी जॉईंट करून घेतलेला आहे बघा. आता बघा आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून काढत आहे बघा. मधला गळा मी कटिंग केलेला नाही आहे, फक्त जो साईडचा कपडा आहे तेवढाच मी कटिंग करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. इथे बघा मी जे आपल्याला कमी पडलेलं होतं तिथे मी जॉईंट देऊन घेत आहे बघा. उरलेला फॅब्रिक मी घेतलेला आहे बघा आणि शिलाई मार्जिन मी जॉईंट करून घेत आहे बघा व्यवस्थित. एकदम अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून शिलाई दिलेली आहे बघा आणि वरून एक दाब टीप पण देऊन घेतलेली आहे बघा. या पद्धतीने जेवढं आपलं अस्तर आहे त्या अस्तरच्या हिशोबाने मी तिथे शिलाई करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून काढलेला आहे बघा या पद्धतीने. आणि बघा व्यवस्थित आपला जॉईंट देऊन झालेला आहे फिनिशिंगसहित. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला पण करून घेणार आहे बघा. इथे पण बघा मी साधारणतः 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे बघा. वरून एक दाब टीप दिलेली आहे इथे बघा आणि जेवढा आपला अस्तर आहे त्या हिशोबाने मी शिलाई करून घेत आहे बघा. आता आपला पूर्णपणे पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे बघा. आता आपण बघा मधला गळा कटिंग करणार आहोत. तर सर्वात पहिलं बघा इथे मी आधी कंबरपट्टी अटॅच करून घेतलेली आहे बघा. इथे मी डिझाईन असल्यामुळे पाठीमागचा टक्स दिलेला नाही, डायरेक्ट कंबरपट्टी जोडलेली आहे बघा. साधारणतः 1.5 इंच रुंदीची मी पट्टी इथे जोडून घेतलेली आहे बघा आणि या पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे बघा. इथे मी नंतर हात शिलाई करणार आहे.
इथे बघा व्यवस्थित फक्त 1 इंचाचीच पट्टी शिल्लक राहील अशा पद्धतीने मी दुमडून घेतलेली आहे बघा. आणि नंतर मी त्याला हात शिलाई करून घेणार आहे बघा या पद्धतीने. तर आता बघा आपण कंबरपट्टीसुद्धा जॉईन करून घेतलेली आहे. आता बघा मी हा जो पाठीमागचा आपण तयार केलेला गळा आहे तो व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. आणि इथे मी बघा गळा व्यवस्थित करून घेतलेला आहे. आणि जो आपण कॅनव्हास पेपरवरती जो मार्किंग केलेला गळा होता त्या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे. आणि त्याला बघा तिरकी पट्टी लावून मी फोल्ड मारून घेतलेली आहे बघा. आणि त्या पट्टीवरती मी एक स्टोनची बारीकशी लेस वरून लावून घेत आहे बघा. तेवढ्याच आकाराला बघा व्यवस्थित मी लेस बसवून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आणि वरती बघा जो बोटनेक होता तो सुद्धा मी कटिंग करून त्याला पायपिंग करून घेतलेली आहे. हा माझा भाग थोडा मिस झाला. तरी ते बघा आता मी पुढचा भाग तयार करत आहे बघा. अस्तरला सर्व पार्ट मी अगोदर जोडून घेतलेले आहेत. आणि इथे बघा मी पुढचा भाग शिलाई करत आहे बघा. प्रिन्स कट मी जॉईन करून घेतलेला आहे बघा. जसा शेप आहे तसं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी इथे जोडून घेतलेला आहे. इथे बघा हुक पट्टीच्या इथे मी छोटासा टक्स दिलेला आहे. याने पप चांगला येतो बघा. व्यवस्थित पप आलेला आहे आपल्या प्रिन्स कटला. आता इथे बघा मी कंबरपट्टी जोडून घेणार आहे बघा. इथे मी 1 इंचाची कंबरपट्टी जोडून घेतलेली आहे बघा. इथे मी नंतर हात शिलाई करणार आहे. तर इथे बघा व्यवस्थित कंबरपट्टी जोडून झालेली आहे. आता बघा मी इथे हुकपट्टी जोडून घेते आहे बघा. साधारणतः 1 इंचाची मी घेतलेली आहे. आणि बघा 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी पट्टी जोडून घेतलेली आहे बघा व्यवस्थित फिनिशिंगने. आणि आतमध्ये फोल्ड करून मी त्याच्यावरून एक दाब टीप देऊन घेतलेली आहे बघा. आणि पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरून एक शिलाई करून घेतलेली आहे बघा व्यवस्थित फिनिशिंगने. मी पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे बघा. याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा भाग तयार करून घेतलेला आहे. इथे बघा मी गळ्यासाठी तिरकी पट्टी काढत आहे बघा. तिरक्या पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत बघा. जेवढी मला पाहिजे तेवढी मी घेतलेली आहे. आणि त्याला एका साईडने 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी दुमड करून घेतलेली आहे बघा. मी इथे बघा गळ्याला थोडा पंचकोनी शेप देऊन घेतलेला आहे बघा व्यवस्थित. पुढच्या साईडला नेटचा गळा असल्यामुळे पदरातून तो दिसणार आहे म्हणून व्यवस्थित मी त्याला शेप देऊन थोडा पंचकोनी कृती असा घेतलेला आहे बघा. आणि तिथे जी आपण तिरकी पट्टी आता तयार केलेली होती ती मी अशी वरून जोडत आहे बघा व्यवस्थित. कॉर्नरवरती मी एक चून देऊन घेतलेली आहे आणि पूर्ण फिनिशिंगने पट्टी जोडून घेतलेली आहे. तर ही पट्टी बघा मी आतमध्ये पूर्णपणे फोल्ड करून घेणार आहे बघा या पद्धतीने. या पद्धतीने ती पट्टी मी आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे बघा पूर्णपणे. जसा मला गळ्याचा आकार पाहिजे होता तसा पकडून मी तयार करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित फिनिशिंग सहित. पुढचा गळा पण मी तयार करून घेतलेला आहे बघा. दोन्ही पार्ट माझे व्यवस्थित तयार करून झालेले आहेत बघा. दोन्ही मापामध्ये सेम आलेत की नाही हे पण मी चेक करून घेतलेलं आहे. इथे बघा कमरेला कंबर जुळवून मी शोल्डर जोडून घेत आहे बघा. इथे बघा व्यवस्थित फिनिशिंग सहित मी इथे शोल्डर जोडून घेतलेलं आहे बघा दोन्ही पार्टचं. आता बघा जी आपली डिझाईनची पट्टी होती तिथे एका साईडला मी थोडासा कपडा जोडून घेत आहे बघा या पद्धतीने. आणि त्याची अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे बघा. दोन्ही डिझाईनला मी तसंच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आता ही पट्टी बघा मी जे आपण स्लीव्ज अस्तर जोडून तयार करून घेतलेले स्लीव्ज आहेत त्याचा मी सेंटर मार्क करून घेतला आहे. आणि या पट्टीचा सुद्धा मी जशी डिझाईन आहे त्या डिझाईनचा मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे बघा. आणि स्लीव्ज मी उलट्या साईडने ठेवलेला आहे बघा अस्तरच्या साईडने. आणि पट्टीसुद्धा त्याच्यावर उलटी ठेवलेली आहे बघा. आणि या पद्धतीने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी शिलाई करून घेत आहे बघा खालच्या साईडला या पद्धतीने. आणि जे एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कटिंग करून काढलेला आहे. आता बघा इथे डबल शिलाई करून घेतलेली आहे मी. आणि बघा हा वरच्या भागाला करून मी त्याला वरून दाब टीप देऊन घेतलेली आहे म्हणजे वरती व्यवस्थित फोल्ड होईल या हिशोबाने. इथे माझी पट्टी बघा
अगदी वरच्या साईडला अगदी व्यवस्थित आलेली आहे बघा. डिझाईन वरच्या साईडला आलेली आहे. इथे मी खालच्या साईडने बघा शिलाई करून घेत आहे. आणि इथे बघा वरच्या साईडला बघा मी एकदम जशी डिझाईन आहे त्या डिझाईनपर्यंत फोल्ड करून त्याच्यावरून शिलाई करून घेत आहे बघा. एकदम डिझाईन आहे, त्याच्या डिझाईनच्या कडेकडेने एकदम शिलाई करून घेतलेली आहे बघा व्यवस्थितपणे. आणि जेवढी आपल्याला पाहिजे तेवढंच मी जॉईंट करून घेतलेलं आहे बघा साईडच्या भागाला सुद्धा. आणि या पद्धतीने बघा आपलं फिनिशिंग सहित पूर्णपणे स्लीव्स तयार झालेली आहे. इथे बघा जी आपण पट्टी तुंबडलेली होती तिथे मी बारीकशी लेस बसवून घेत आहे बघा. म्हणजे जी आपण पट्टी तुंबडून जी शिलाई केली ती दिसणार नाही म्हणून मी इथे बारीकशी स्टोनची शिलाई लेस लावून घेतलेली आहे बघा. आता बघा आपली स्लीव्ज व्यवस्थित तयार झालेली आहे बघा. व्यवस्थित अगदी पूर्णपणे डिझाईन पण आपल्या स्लीव्जला आपण पुरवून घेतलेली आहे बघा व्यवस्थित. तर इथे बघा आपली बाही तयार झालेली आहे बघा व्यवस्थितपणे फिनिशिंग सहित. याच पद्धतीने मी दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत बघा. आणि त्या ब्लाऊजला बघा इथे बघा शोल्डर पण आपल्याला बघून घ्यायचं आहे. हे बघा इथे बघा मला 2 इंचाचं तयार शोल्डर पाहिजे होतं. त्या हिशोबाने मी शोल्डर ठेवून एक्स्ट्राचं शोल्डर कटिंग करून स्लीव्ज पण जोडून घेतलेली आहे बघा. आणि फिटिंगचं माप टाकून पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू मैत्रिणींनो.